ऐकायला येत कधी सुधारणार अजिबात नाही बघत कधीच नाही बघेन पप्पा. हे मंडळी कसायचा भरायचा. तर आजचा व्हिडिओ सांगायचा म्हणजे जरा वेगळा आहे. तर शक्यतो तुम्हाला हा व्हिडिओ बघताना आमचा राग पण येईल, पण आम्ही हा व्हिडिओ का केला ते सर्वात शेवटी तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ हा स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला खरंच या व्हिडिओची सत्यता पाहायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्हाला काय सांगायचं ते. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. जमलो बाबा, आज वैताग आलाय. हा कुठे गेला? जागो जागो. काय पप्पा? काय ना एवढा वेळ का लावलास रे तू याला? समजत नाही का तुला? हा बोलवले तर लवकर यायचा. काय झालं? हे रे, ही बॅग ठेवता जागेवर. नालायक कुठला? देवा परमेश्वरा. जागो. काय पप्पा? अरे नालायका, बाप काम करून आलाय, एवढं थकून आलाय, पाणी पिणी विचारायची काय पद्धत आहे का ना तुला? आणतो थंड. अरे तुला मी पाणी आणायला लावलंय, नुसतं अर्धा ग्लास आणलायस. पाणी भरून आणता येत नाही का? अर्धा ग्लास पाणी पिऊ काय? आणतो पप्पा. काही पोरग आहे देवा. आता एक ग्लास का माझ्या हातातच धरून बसू का? जागो. काय नाही. अरे तुला समजत नाही का रे? तुझ्या डोक्यात काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? आता पाणी पिलंय, ग्लास कोण घेऊन जाणार? गेला लगेच आत लगेच. कधी अक्कल यायची काय माहिती याला? काय पोर आहेत हे. घरात येऊन आहे ना, जरा आराम करावा म्हटलं ना, हे पोरग तर काही जगायलाच देत नाही मला. जागो. पप्पा काय झालं? अरे नालाय काय, घर काय करून ठेवलाय? हे बघ, त्या उषा बघ, ही भावली बघ, या चटाई बघ, ते टेबल बघ, सगळ्या नीट कर. उचलतो पप्पा. मी घरात नसलो की ही बोंबा करून ठेवतोय. उचलतो. जरा आराम करायचं म्हटलं तर बोंबा बोंबायतोय नावाने. उचलतो थांबा पप्पा. लवकर आवर. कधी सुधारणार काय माहिती? घर आहे का काय कळतच नाही. या पुढं मला असं जर घर दिसलं, तुला मी सांगतो बाळा, व्यवस्थित सांगतो तुला.
हे टेबल इथं काय करायला रे? पप्पा तुम्ही सांगितलेलं ड्युटीला जाताना कुठं बाहेर नको जाऊस म्हणून मी एकटा इथं खेळत होतो. मग खेळून जाऊन तुला टेबल ठेवता येत नाही? ठेवतो थांबा. ही पाण्याची बाटली मी ठेवतो आहे का नाही? अवघड आहे बाबा, अवघड आहे. या पोराचं आहे ना, काय करू असं झालंय मला. चला आता जरा टीव्ही बघून रिलॅक्स होतो. हे पोरग तर काय बोंबच करायला सगळीकडे. टीव्ही बघून घेतो बाबा. रिमोट कुठं आहे? रिमोट कुठं आहे? अरे रिमोट रिमोट कुठं आहे? जागो, रिमोट कुठे ठेवलाय? थांबा शोधून देतो पप्पा. उशीच्या माग होतो. म्हणजे मी नसताना टीव्ही बघतोयस काय घरात? हा, नाही पप्पा. मी गेला बघून टीव्ही बघतोय आणि रिमोट लपून ठेवतोस काय? थांब, तुला किती वेळा बोलवायचं, किती वेळा सांगत होतो? ऐकायला येत नाही? ऐकायला येत नाही? कधी सुधारणार? अजिबात नाही बघत, कधीच नाही बघेन पप्पा. तुला आहे ना सांगून सांगून येडा झालोय मी. कधी अक्कल येणार काय माहिती. या पुढं तू माझ्यापासून हुशार होऊन राहायचा. बघतोस काय डोळे फोडीन. अरे वा, पप्पांनी माझ्यासाठी आणलं वाटतं. नवीन आहे. हे दोन आहेत. केबल पण आहे वा. ए काय करायलायस? कुणाला विचारून तू काढलास तो कीबोर्ड? पप्पा माझ्यासाठीच आणलेला नाही. कोण म्हणले तुझ्यासाठी आणले? माझ्या कामासाठी आणले ते. बिन विचारतो तू घेतलास कसं काय? अरे कधी मोठा व्हायचा, कधी अक्कल यायची तुला? हा, उचल पहिल्या बॉक्स मध्ये ठेव. ठीक आहे पप्पा. आणि मला जर न विचारता एखादी गोष्ट तू वापरलास तर याद राख. लवकर ठेव. विचारायची काय पद्धत आहे का नाही तुला? मला वाटलं पप्पा माझ्यासाठी आणलाय. तुझ्यासाठी आणतोय मी. अभ्यासाचा अ तर माहिती आहे का तुला? तुझ्यासाठी कीबोर्ड आणायचा. आणि मला सांग, सकाळ ते भांडी राहिली होती, ती भांडी धुतलास काय? थांबा पप्पा, आता धुतो. सकाळपासून मी घर लोटलं, पुसलं, पोछा मारला, अजून कपडे पण लावलेले, ते पण सुकवले बाहेर. आणि भांडी आता घासतो. थांबा. का माझी वाट बघत होतास का? पप्पा येणार मग पप्पा भांडी धुणार. अरे नालाय का, 2 कामं असतात ती पण नीट करायला येत नाहीत काय? भांडी धुता. ठीक आहे पप्पा, सॉरी. देवा, अरे मी ना सगळं काम करतोय.
तरी पण मला पप्पा ओरडतात. पप्पांची किती मी मदत करतोय आणि जरा जरा अभ्यास पण करतोय. पप्पा मला ना बाहेर पण नाही खेळायला सोडत. मग ना अगं गावावरून लवकर ये ग, प्लीज लवकर या गावावरून. मला लई आठवण आला. लवकर या गावावरून. अरे किती वाजले? काय या पोराला भांडी घासायला लावल्यात का काय? एवढा वेळ लागतोय का भांडी घासायला? अवघड आहे बाबा. पप्पा पप्पा, मी ना सगळे म्हणजे घरातली कामं केली, जरासा अभ्यास केला, झाडू पोछा मारला. मी ना जरा वेळ ना खेळायला जाऊ आणि ना हे राहिलेली ना भांडी होती ती पण मी धुतले, म्हणजे हे केले. आता मी जाऊ बाहेर खेळायला. बाहेर जाऊ खेळायला? आणि बाकीची राहिलेली कामं कोण करणार? खेळायला बिळला काय ना, पहिला अभ्यास कर. मंद आहेस मंद, ढगोळ आहेस ढ ढ. कधी सुधारणार काय माहिती? सगळे काम झाली की. मग अभ्यास कोण, मी करू? अभ्यास कर जा पहिला. करतो म्हणलं. खेळायला नुसतं याला उधळायला पाहिजे. खेळायच्या नावाने नुसतं हुशार होतं, लगेच खेळायचं तर बरंच उतरतंय तुला. अभ्यासात जरा लाव की मन तसा. अगं तुझी मला लई आठवणी आल्या ग. लवकर ये गावावरून. मम्मी, लवकर ये ग. मम्मी, अगं मला पप्पांनी ना लई मारलं अगं. काय झालं बाळा? आलीस तू काय एवढा दिवस गेलीस? काय झालं रडायला? या इथं बस. चल. काय झालं? अभ्यास करत होतास ना? पप्पांनी ना मला खूप मारलं. मी ना काम केली तर ओरडले कसं पण. अरे असू दे बाळा, पप्पा ड्युटीवरून जाऊन येतात. काय होत आहे माहित नाही तिकडं ड्युटीवर. जरा टेन्शन मध्ये असतात बाहेर. मग घरी आल्यावर थोडी चिडचिड होती, त्यामुळे समजून घ्यायचं आपण. तरी पण तू एवढा दिवस का गेलीस? अरे पण बाळा, मी तिथं पाहुणे आपले आजारी होते ना, जवळचे पाहुणे होते म्हणून गेलते मी 4 दिवस. हा, मी 4 दिवसात तर आले. होय. लई मारलं मम्मा पप्पांनी. बरं, असू दे असू दे, मी बोलते पप्पांना. हा, समजून घ्यायचं बाळा पप्पांना. हा, चल अभ्यास कर. मी खाऊ आणलाय देते तुला. हा, आणि ना मला ना बाहेर पण नाही कधी खेळायला सोडलं. विचारलं तर कामाला लावलं. ठीक आहे ठीक आहे, असू दे. पप्पा आहेत आपले, समजावून सांगते मी. हा, हे धर बा. मला खाऊ? मला ना आज कळलं मम्मी आईची किंमत काय असते. हो, पण एवढं लक्षात असू दे, आपण कोणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल, पण दुःखामध्ये सगळ्यांच्या संग जायला पाहिजे. बाळा, ह्या गोष्टी तुला कळल्या पाहिजे. काय चालते, आणि यापुढं पण तुला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्यामुळं समजून घ्यायचं. खा खाऊ. हा पोरग कुठे गेलं? जागो, ए जागो, कुठे गेले? अगं तू तू कधी आलेस? मी मगाशीच आले. कसा झाला प्रवास? प्रवास छान झाला. डिस्चार्ज मिळाला त्यांना, मग घरी आले. हाय आता तब्येत बरी आहे. बरं आहे ना? हम्म. चल, चांगली गोष्ट आहे. बर ते जाऊन द्या, तुम्ही आता एवढं मोठ्याने ओरडत का होतं जागोच्या नावाने? काय तर पोरग आहे, पोरगाला जी बात अक्कल नाही तुझ्या पोराने मला लय दमवलंय. का? काय कामाचं नाही ते. त्याला आहे ना, तू कसं आहे तुला सांगतो, लातो की भूत बातों से नाही म्हणत, तशी याची अवस्था आहे. याला जोपर्यंत हाणलं नाही ना तोपर्यंत त्याला लक्षात येत नाही काय गोष्टी. अहो
अहो तो लहान आहे, त्याला अजून समज नाहीये तेवढी. अगं होय की, त्याला समज नाही म्हणून तर काठीने सरळ करायला आता मी त्याला. पण प्रेमाने पण सांगू शकतो की नाही आपण. तो प्रेमाने ऐकणार आहे तुला वाटतोय? तुम्ही बोलून तर बघा, तो काय अजून लहान प्रेमाने आहे. बोला. हे बघा, आपण सुद्धा लहानाचं मोठं झालो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला प्रेमानेच हे केलं, तेव्हा तर आपण मोठे झालो व्यवस्थित, आपल्याला आपल्या जबाबदारी माहिती झाल्या. तसं आपण पण आपल्या मुलांना जबाबदारी शिकवायला पाहिजे. त्यांना जवळ घेऊन प्रेमाने, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलायला पाहिजे. तर ते आपल्यापाशी मन मोकळं करतात आणि आपलं म्हणणं सुद्धा समजून घेतात. समजलं? मला नाही वाटत ते पोरग माझं ऐकल असं प्रेमाने सांगून. ते आपलं मुलं आहे, त्यामुळे आपल्या मुलावर आपण विश्वास दाखवला तर दुनिया दाखवणार, नाहीतर दुनियात कोणी त्याला विश्वास ठेवणार नाही. बरोबर आहे तुझं. त्यामुळं आपण त्यांना समजून घेतलं तर ते आपल्याला नक्की समजून घेतील. मी जरा त्याच्यावर लय सक्ती करत होतो, ते माझं चुकलंच. मला आता वाटलंय असं पोराला अजून मारायला नाही पाहिजे होतं. असू द्या, तो आला का नाही त्याला थोडस जवळ घ्या, तो सगळं समजून घेईन आणि मी पण त्याला समजावून सांगते. हा ठीक आहे. मी पोराला मारायला नाही पाहिजे होतं. मी लय सक्ती केली माझ्या पोरावर. नाही तेव्हा मी हात उचलला विचारायला, पाहिजे तसं तुडवून बोललोय. नाही, माझ्या लेकराला मी असं नाही वागायला पाहिजे होतं. माझं खरंच चुकलं. आणि काय मी आता काय शिकवून द्यालोय त्याला. आज मी त्याला एवढं मारालोय, पाहिजे तसं बोलालोय. उद्या म्हातारपणी मला माझं पोरग हेच दिवस दाखवणार. मग नाही, हे चुकते. मी माझ्या लेकराला लाडानेच वाढवायला पाहिजे. आणि इथंपर्यंत मी चुकलोयच हे मला मान्य झाले. आता ही चूक आता मी सुधारणार, माझी नक्की सुधारणार. जागो, ए बाळा. हा पप्पा. अरे नाही पप्पा, मारू नका. काय सांगाल ते काम करतो, खरं मारू नका पप्पा. अरे नाही रे बाळा, मारत नाही. घे इथे ये. अरे नाही मारत बाळा, नाही मारत, नाही मारत. हा, नाही मारत. रोड नको माझ्याकडे. पप्पा मला एवढं खुश वाटायले ना. होय होय होय. अरे सॉरी बरं का, मी तुला मारलं बाळा, पाहिजे तसं बोललो. सॉरी. आता यापुढे नाही मारणार. हा, तू माझ्या लाडाचा आहेस ना, तर मी नाही मारणार बाळा. आणि तुला कामं पण नाही सांगणार. अभ्यास करायचं, छान खेळायचं, पाहिजे ते खायचं, आपण फिरायला जायचं. तुला कुठं काय खायचंय आपण सगळं आणूया. खरं रडू नको आणि मनात माझ्याबद्दल राग धरू नको. हा, मी आता यापुढे तुला मारणार नाही बर का. विसरला ना सगळा राग. घाबरू नको, मी मारत नाही आता तुला. शाबाश. चल. तर आपली ही यूट्यूब फॅमिली आपल्याला वाढवायचीच आहे आणि आपली यूट्यूब फॅमिली नक्की आपली वाढणारच आहे. त्याबद्दल काही विषय नाही, कारण की आपण असे छान छान व्हिडिओ आपल्या समोर आणणार आहोत आणि आपला रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमच्याबद्दल. तर प्लीज असं सपोर्ट करत जावा आणि जे बिहाइंड द सीन झालेलं आहे त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवत आहे, तर ती नक्की पहा. मम्मी अगं लवकर ये ग, मला तुझ्या लय आठवण आल्या. पप्पा मला मारतात, ओरडतात. मला सगळे काम करतोय, अभ्यास पण जरा जरा करतोय. मला ना बाहेर पण खेळायला नाही पाठवत. मम्मी अगं लवकर ये ग. कट. अरे शान्या, तू वर बघून काय म्हणाले? मम्मी वर नाही सांगत, बोलताना काय बोलायचंय? मम्मी अगं तू गावाकडे गेल्यास, कधी येतेस, ये लवकर असं म्हणायचंय. समजलं का तुला? हा, गावाकडनं मम्मी लवकर ये ग, मला तुझी लय आठवण येते, पप्पा मारत्यात. शान्या किती वेळा रिटेक घ्यायचं? हे बघ, निम्मी भांडी तर धुवून काढलाच याच्यात, रिटेक घेऊन घेऊन घेऊन. एक डायलॉग काय तेवढं पण बोलणं झालाय, आता राहिलेलं पण धुवून टाक, तेवढं तर डायलॉग पूर्ण कर. हा,